नांदेड अधिकाऱ्यांना उसून हे बघा, तिसंगी घाटनांद्र्याची माझ्या मतदारसंघातली गावं आहेत. सुरुवातीला अशी चर्चा होती की त्या पूर भागात, म्हणजे दुष्काळी पट्टा आहे, डोंगरी भाग आहे, त्या पूर भागातल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे, उलट त्यांना हा प्रकल्प पाहिजे. आणि त्यामुळे मी हे गृहीत धरलं होतं की तिसंगी ला ते विरोध होणार नाही, जमीन अधिग्रहण मोजणी चांगल्या सहज होईल. आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जास्त लक्ष घातलं नव्हतं. अधिकाऱ्यांनी सुद्धा जाणून बुजून ज्या ठिकाणी विरोध कमी आहेत ते पहिला करूया म्हणून त्यांनी तिसंगी निवडलं होतं. पण तिसंगीतच एवढा विरोध झाला. आता काही लोकांचं, दोन्ही गटाचं म्हणणं आहे, काही लोकांचं म्हणणं नाही, शेतकरी नव्हतेच, बाहेरची लोकं तिथं आली होती. शेतकऱ्यांचं म्हणणं नाही, आम्ही सगळे तिथं उपस्थित होतो. म्हणून शासनाला सांगितलं, तुम्ही गाववाईज बैठका घ्या, सगळ्यांना बोलवा, कोण किती लोक येतात, कुणाचा विरोध आहे, कुणाची सहमती आहे. बरं, विरोध जर कुठल्या तरी चुकीच्या कारणामुळे असेल ती आपण गैरसमज दूर करू. किती पैसे मिळणार आहेत हे जर शासन अजून सांगू शकत नसलं तर शेतकऱ्यांचा तुम्ही जमीन घेताय, ती माझ्या मालकीच जमीन आहे, माझ्या हक्काची आहे, माझी वडिलोपार्जित जमीन आहे, माझी जमीन तुम्ही घेताय, त्याचा मोबदला ठरवायचा किमान मला अधिकार नको का? जर माझी बाजारात 10 रुपये जात असेल तर तुम्ही ती 5 रुपयात का घेताय? हा प्रश्न शेतकऱ्यांना का विचारू नये? गोपीचंद पडळकर स्वाभाविक आहे. शक्तीपीठ महामार्ग जाहीर करून खूप वर्ष झाले, त्यात काय अजून पुढाकार दिसलेला नाही. शासनाला खूप पैसे खर्च करायचे असतात. मी बघितलेलं महाराष्ट्र शासनाची खर्च, एखादं टेंडर जर अभावमध्ये किंवा ॲटपार गेला असलं तर ते पैसे खर्च करायला खूप घाई असते. आता हे का असते हे आता संशोधनाचा विषय जनतेला माहीत असतो. मात्र त्यांना हे आता 80,000 कोटी खर्च करायची ती घाई लागलेली आहे. मग ती करायची असेल ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही करावा. फक्त जी 10,000 कोटी शेतकऱ्यांना देणार आहे त्यात शेतकऱ्याचं नुकसान होत नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि जर तुम्हाला एवढी गडबड होती तर आता गेले सरकार येऊन 6 महिने झाले, 6 महिने हालचाल करायला पाहिजे होती, त्या शेतकऱ्यांची बैठका घ्यायला पाहिजे होती. विधानसभेच्या अगोदर नाही बघा, राजकारण म्हणजे ही सत्ताधाऱ्यांची ही सातत्यानं पॉलिसी राहिलेलीच आहे की निवडणुकीच्या पुढे गाजर दाखवायचं, आमिषे खोटे दाखवायचे, निवडणूक झाल्यावर आपल्या मनातील तेच करायचं. कोल्हापूर जिल्ह्यात रद्द केला, आधी म्हटले, पुन्हा म्हटले आम्ही पूर्ण स्टे दिला आहे, आता पुन्हा सुरू केलेला आहे. त्यामुळे काहीतरी ह्याच्या मागे पर्सनल इंटरेस्ट आहे का अशी शंका शेतकऱ्यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये थोडी शंका आहे. काय पर्सनल इंटरेस्ट आहे का? आणि पर्सनल इंटरेस्ट नसेल तर पारदर्शी कारभार होऊ दे, जनतेला कळू दे नेमकं काय व्हायला लागले, त्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना काय मिळणार. आणि सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करून, जर खूपच तुरळक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्हीही त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू. पण सामंजस्यानं हा प्रकल्प पुढे न्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. गोपीशेठ आमदार आहेत त्या परिसरात, त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात ह्यात नाही आहे. त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळ त्या ठिकाणी जात आहे. कदाचित शेटफळ गावची सद्य परिस्थिती त्यांना माहीत असेल. पश्चिम भागात काय चालले आणि माझ्या पद्माळ गावात, कर्नाळ गावात, बुधगाव गावात, नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा. मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध, मी म्हणतो कल्पना नाही, गाववाईज बैठका घ्या, गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. शेवटचा प्रश्न